नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ग्रुपवर, माझ्या चॅनलवर. मागच्या वेळेस मी एक नवीन विषय तुमच्या पुढे आणला होता. स्पोर्ट्स आणि ट्रॅव्हल टुरिझम याच्या व्यतिरिक्त आर्थिक संकल्पना किंवा आपल्या सॅलरीचा पॅरलल इन्कम कसं असावं याबद्दल मी थोडीशी चर्चा केली होती. आणि मला वाटतं त्यावर चांगला प्रतिसाद मिळालाय. काही लोकांनी मला माझ्या ग्रुपवर जॉईन सुद्धा केलंय. थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग मी. आजचा विषय मी म्हणतोय की स्टॉक मार्केटमध्ये खरंच काही होतं का? मी मागच्या वेळेस बोललो होतो की आजच्या तारखेला एफडी मध्ये आपला मिळणारा इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट आहे काहीतरी 7.10 किंवा 7.40%. म्हणजे जसं मी म्हटलं गेल्या वेळेस की 1 लाखावर आपल्याला हार्डली 12,000 ते 15,000 रुपये मिळतात एफडी वर. तेच जर तुम्ही काही न करता 1 लाख रुपये तुमच्या सेव्हिंग अकाउंटला ठेवलेत तर तुम्हाला हार्डली 2 ते 2,500 रुपये मिळतात एका वर्षाला. दोन्हीकडे टॅक्स ऍप्लिकेबल आहे. तेच जर आपण थोडी रिस्क घेऊन, कारण स्टॉक मार्केट हे नॉर्मल एफडी सारखं नाही. एफडी मध्ये तुम्ही पैसे ठेवतात आणि तुम्हाला बँकेने प्रॉमिस केल्याप्रमाणे किंवा कमिट केल्याप्रमाणे 7.5% वर्षाला मिळतात. पण स्टॉक मार्केटमध्ये रोज काहीतरी होत असतं. जागतिक घडामोडी होत असतात, रिसेशन्स असतात, ज्याच्यामुळे मंदी येते. ती जी मंदी आपण बघितली, चांगली न्यूज आली की मार्केटमध्ये खरेदीचं प्रमाण जास्त असतं. आता जर बघितलं वॉर जे चाललंय अमेरिका आणि इराणमध्ये, त्यामुळे गेल्या दोन दोन अडीच महिन्यांपासून मार्केटमध्ये कम्प्लिटली डाऊन फेज आहे, डाऊन साईड आहे. तर ह्या प्रत्येक वेळेस आपल्याला 2020 मध्ये कोविड होता, 2008 मध्ये मंदी होती. तर या प्रत्येक वेळेस आपल्याला मार्केटमध्ये संधी मिळत असते आणि आपण त्या संधीचं सोनं करून घ्यायचं असतं. जिथे एखाद्याला चान्स मिळाला एंट्री करायला एखाद्या स्टॉकमध्ये आणि त्यावर तो मस्तपैकी होल्डिंग पोझिशन घेऊन बसला की वीक्स, मंथ्स, ओव्हर द टाइम ऑफ इयर्स त्याला त्यातनं चांगले रिटर्न्स मिळतात. तर मी ते कसं होऊ शकतं त्याचंच मी एक उदाहरण तुमच्या पुढे ठेवणार आहे आज. मी निफ्टी फिफ्टीचा एक चार्ट बनवलाय, रादर टेबल बनवलाय. त्यात मी तुम्हाला दाखवेन की पास्ट कसा होता आणि आता प्रेझेंट कसा आहे. आपल्याला कशा संधी मिळतात आणि त्यातनं आपण काय घ्यायचं असतं. मी जसं गेल्या वेळेस बोललो की एखादा शेअर आपण घेतला की त्यामध्ये त्याचे प्राइसेस खालीवर तर होतच असतात, पण त्याच्या होल्डिंगमुळे आपल्याला दुसरा बेनिफिट काय मिळतो, तर कंपनी चांगला डिव्हिडंड देत असेल तर तो डिव्हिडंड आपला ऍडिशनल इन्कम असतो. वर्षातनं एक वेळेस किंवा दोन वेळेस, जसं म्हणतात इंटरिम डिव्हिडंड, फर्स्ट इंटरिम डिव्हिडंड, सेकंड इंटरिम डिव्हिडंड, फायनल डिव्हिडंड. काही कंपनीज अशा इंटरिम डिव्हिडंड आणि फायनल डिव्हिडंड असे 3 वेळेस सुद्धा डिव्हिडंड देतात. जर आपण मार्केटमध्ये टिकून राहिलो आणि त्यातनं प्रॉपर अनालिसिस करत गेलो, चार्ट्स बघत गेलो, आजूबाजूच्या घडामोडींवर लक्ष दिलं, तर आपल्याला कळतं की आपण कुठे स्टँड करतो, आपले इन्व्हेस्टमेंटचे व्हॅल्युएशन काय आणि त्यानंतर आपल्याला कुठे त्यात टॉपअप करायचंय किंवा जिथे आपल्याला चांगला फायदा मिळतोय त्यातनं आपण बाहेर यायचं आणि पुन्हा संधीची वाट बघायची. सो लेट अस सी. आपण डायरेक्टली टेबलवर जाऊया, त्यातनं तुम्हाला एक चांगली आयडिया येईल. आता मी जसं म्हटलं निफ्टी फिफ्टी, मार्केटमध्ये वेगवेगळे इंडेक्सेस असतात. तर इंडेक्सेस म्हणजे काय आपण म्हणतो, सूचीबद्ध शेअर्स, लिस्टेड शेअर्स. आपल्या भारतीय स्टॉक मार्केटमध्ये साधारण 5,500 कंपनीज लिस्टेड आहेत. तर 5,500मधनं आपण काय सगळ्यात 5,500मध्ये 5,500 कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. काही स्मॉल स्केल असतात, एमएसएमई म्हणतो, मॅक्रो कॅप कंपनीज, नॅनो कॅप कंपनीज, स्मॉल कॅप कंपनीज, मिड कॅप कंपनीज, लार्ज कॅप कंपनीज. असे त्या कंपनीचं कॅपिटल, मार्केट कॅपिटल किती, त्या बेसवर त्यांचे रेंजेस ठरलेले असतात आणि त्यांचे कॅटेगरायझेशन केलेलं असतं. इंडेक्सेस आपल्याकडे मेन 3 इंडेक्सेस, निफ्टी फिफ्टी, 50 टॉप कंपनीज, त्यांचा परफॉर्मन्स वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, जसं पॉवर सेक्टर, आय टी सेक्टर, ऑइल अँड गॅस सेक्टर, एनर्जी सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर, अशा वेगवेगळ्या 50 कंपन्यांचे, वेगवेगळ्या सेक्टरमधल्या 50 कंपनीज निवडलेले असतात सेबीने आणि त्यावर आपला निफ्टी फिफ्टी बेस्ड असतो, डिपेंड करतो. त्यानंतर असतो बँक निफ्टी. सर 12 बँक्स, कम्प्लिटली टोटल बँक्स, 12 रिनाऊंड बँक्स
च्या परफॉर्मन्सवर किंवा एकत्रीकरणावर बँक निफ्टी बनलेला असतो. त्यानंतर आहेत मेटल निफ्टी, ज्यात मेटल कंपनीज कॉन्ट्रीब्युट करत असतात. त्यानंतर आय टी निफ्टी आहे, मिड कॅप निफ्टी आहे. मिड कॅप कंपनीजचे जे हालचाली असतात त्यावर हा निफ्टी बेस करतो. तर असे वेगवेगळे इंडेक्सेस असतात. आपण फक्त निफ्टी इंडेक्स बद्दल, निफ्टी 50 या इंडेक्स बद्दल बोलूया. तर तुम्हाला मी बॉटम लाईन दाखवतो जी मी बनवली, जस्ट टू अंडरस्टँड. या 50 कंपनीज ज्या मी तुम्हाला शेअर सुद्धा करणार आहे, आता दाखवणार सुद्धा आहे. हा सगळा डेटा रेडीमेड अवेलेबल असतो, पण इथे मी तुम्हाला उदाहरणासाठी एक टेबल बनवलं आणि त्यात मी तुम्हाला दाखवतो की काय होऊ शकतं. ओके, लेट अस टेक एन एक्झाम्पल. 2020 मध्ये या 50 कंपन्यांचे एक एक शेअर जरी आपण घेतले असते किंवा तुम्हाला चान्स मिळाला असता तुम्ही घेतले असते, तर 37,750 रुपये निव्वळ 37 ते 38 हजारामध्ये तुम्हाला या 50 कंपन्यांमधला एक एक शेअर आला असता. त्याच शेअरची किंमत वाढून 2024 मध्ये 1 लाख झाली. म्हणजे जर तुम्ही 2020 मध्ये, कोविडचा पिरियड आहे हा, ज्यामध्ये सगळ्या कंपनीज डाऊन होत्या. निफ्टी साधारण 11 ते 13-14 हजारावरनं निफ्टी 7-7.5 हजारापर्यंत आला होता. आणि त्यावेळेस त्या सगळ्या कंपनीजचे भाव, शेअरच्या प्राइसेस खूप डाऊन होत्या. तर त्यावेळेस जर कोणी 37,700 रुपये म्हणजे 38 हजार रुपये गुंतवले असते, तर 2024 मध्ये म्हणजे 4 वर्षानंतर 1.7%, 1.7 टाइम्स म्हणजे 170% तुमचे रिटर्न्स आले असते. ओके, तीच क्वांटिटी त्याच कंपन्यांचे शेअर्स एक एक घेण्यासाठी तुम्हाला 2024 मध्ये 1 लाख रुपये मोजावे लागणार होते. आणि 2026 मध्ये आजच्या तारखेला, हा व्हिडिओ मी आज 14 एप्रिलला बनवतोय, कालचा बाजारभाव बंद होताना ज्या किमती होत्या शेअर्सच्या, त्यावर बेस जर मी बघितलं, आपण बघितलं, तर सेम कंपन्यांचे शेअर्स एक एक क्वांटिटी प्रत्येक कंपनीचे जर घ्यायचे असतील आपल्याला, तर आज आपल्याला 1.25 लाख रुपये मोजावे लागत आहेत. तर आपण क्विकली गो थ्रू करूया कोणते शेअर्स आहेत. हे बघा, ऑटो सेक्टर, मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स, बीईएल, एल एन टी, अल्ट्राटेक सिमेंट, या सगळ्या कंपन्या. एफएमसीजी, एफएमसीजी काय असतं? फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. बँकिंग सेक्टरमध्ये एचडीएफसी बँक, एसबीआय, आयसीआयसीआय. आपण एक एक्झाम्पल घेऊया एसबीआयचं. मी थोडा स्क्रीन मोठा करतो म्हणजे तुम्हाला थोडा क्लॅरिटी येईल. आयसीआयसीआय बँक जर 2020 मध्ये घेतला असता तर 323 ला मिळत होता. तोच 2024 मध्ये 1150 झाला आणि आज तो 1351 चालला आहे. दुसरं एक छान उदाहरण घेऊया, टाटा स्टील. 2020 मध्ये 25 रुपयाचा शेअर, 2024 मध्ये 160 झाला, आता तो 206 चाललाय. आता टाटा स्टील मध्ये जर बोलायचं म्हटलं तर बऱ्याच, या सगळ्या शेअर्स मध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत. काहींमध्ये बोनसेस आले, त्यामुळे त्यांच्या क्वांटिटीज वाढल्यात, क्वांटिटीज वाढल्यामुळे त्यामुळे प्राइस कमी झाली. काहींमध्ये स्प्लिट झाली. स्प्लिट होणं म्हणजे काय? फेस व्हॅल्यू, साधारणपणे जेव्हा नवीन शेअर मार्केटमध्ये लिस्ट होतो, त्याची फेस व्हॅल्यू असते दर्शनी किंमत 10 रुपये. 10 रुपयाच्या दर्शनी किमतीचा शेअर ज्यावेळेस एकाचा एकाचा 2 मध्ये स्प्लिट होतो, त्यावेळेस त्याची फेस व्हॅल्यू होते 5. जर तो 5 मध्ये स्प्लिट झाला तर त्याची फेस व्हॅल्यू होते 2. तर असं बऱ्याच कंपन्यांमध्ये झालंय. त्यातलंच एक कंपनी टाटा स्टील, ज्याची किंमत होती काही वर्षांपूर्वी 1200 रुपये आणि तो आता स्प्लिट होऊन त्याची किंमत त्या त्या प्रमाणामध्ये ऍडजस्ट केली गेली आहे. तर आज मी बघितलं तर 2020 मध्ये त्याची किंमत 25 रुपये दाखवत होती. काही दिवसांपूर्वी हा शेअर 218 ते 220 रुपयामध्ये मिळत होता, आज तो 206 रुपयामध्ये मिळतोय. गंमत बघा, 2024 मध्ये 25 रुपये आणि 25 × 200, 2026 मध्ये 8 पटीने किंमत वाढलेली आहे. दुसरं एक्झाम्पल बघूया आपण, एल एन टी. एल एन टी 2020 मध्ये 900 रुपयाला मिळत होता. साधारण जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारी 2026 मध्ये याची किंमत होती 4200 ते 4300 रुपये. म्हणजे बघा, 9 9 5 45,
5 पटीने वाढला हा शेअर 2020 पासून 2026 पर्यंत. तर सांगण्याचं तात्पर्य मारुतीमध्ये बघा 2020 मध्ये हा 5,300 ला मिळत होता आणि आता 2026 मध्ये जानेवारीच्या जवळपास 2026 मध्ये हा 15,000 पर्यंत गेलेला याची प्राइस. 15,000पासून आता कालचं क्लोजिंग दाखवतं 13,076 रुपये. म्हणजे जर मी आज हा शेअर 13,076 रुपयाला एकच घेतला आणि पुढे वाट बघितली तर त्यामध्ये आपल्याला चान्सेस आहेत की प्राइसेस पुढे वाढतील, ग्रो होतील. कारण 2,000 रुपयाने आता डिस्काउंटेड प्राइस आहे त्याची. 15,000 तो 13,000 रुपयात मिळतोय. ऍट द सेम टाइम मी ज्यावेळेस म्हणतो की कंपनीज आपल्याला डिव्हिडंड देत असतात. मारुती एका शेअर मागे आपल्याला 135 रुपये डिव्हिडंड मिळतो. जर माझ्याकडे 10 शेअर्स असतील तर वर्षातनं ऍटलिस्ट 1,300 ते 1,400 रुपये मला डिव्हिडंड मिळतोय. ओके. दुसरं एक्झाम्पल, अल्ट्राटेक सिमेंट. ही कंपनीचा शेअर 2020 मध्ये 3500 रुपयात मिळत होता आणि काही महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत साधारण 15,000 रुपये होती. आता तो 11,500 मध्ये मिळतोय. त्याचा डिव्हिडंड किती? प्रति शेअर पर शेअर 77 रुपये डिव्हिडंड मिळतो. जर माझ्याकडे याचे 20 शेअर्स असतील आजच्या तारखेला तर माझे 1,500 ते 1,600 रुपये कुठेच जात नाहीत. जसं मी मागच्या वेळेस आयुसीचं एक्झाम्पल दिलं होतं. आयुसी माझ्याकडे 1,600 शेअर्स आहेत. मी प्रत्येक वेळेस ते शेअर वाढवत असतो. जसं मला त्यातनं डिव्हिडंड येत असतो त्या डिव्हिडंड मधला काही पार्ट मी पुन्हा ती क्वांटिटी घेण्यासाठी टाकत असतो. म्हणजे मला माझ्या खिशातून नवीन पैसे टाकायचे नाहीयेत. डिव्हिडंड येतो त्यातनं मी शेअर्स घेत असतो. माझी क्वांटिटी वाढत असते आणि पुढच्या वर्षी त्याच वाढलेल्या क्वांटिटीवर मला एक्स्ट्रा डिव्हिडंड मिळत असतो. सो इट इज मनी जनरेटिंग मशीन. आय विल नॉट से स्कीम. ही काय कोणी स्कीम राबवलेली नाही की आमच्याकडे आम्ही तुम्हाला पैसे दुप्पट करून देतो आणि सगळ्यांकडनं पैसे घेऊन ज्यांना यातलं नॉलेज नसतं ते लोक अशा कोणीतरी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला महिन्याला 5%, महिन्याला 6% देतो, तुम्ही आमच्याकडे गुंतवा. असे बरेच एक्झाम्पल्स पेपरमध्ये येत आहेत. फ्रॉड्स होत आहेत. लोक बुडतायत, अक्षरशः लॉसमध्ये जात आहेत. कारण जो कोणी अशा स्कीम्स आणतोय त्या प्रलोभनांना बळी पडून लोक त्यांच्याकडे पैसे ठेवतात आणि तो रातोरात शटर बंद करून पळून जातोय. कोणालाच काही कळत नाही. बॉन्ड्स लिहून घेतले जात आहेत की आम्ही तुम्हाला एवढा परतावा देऊ, पण त्यातली रिस्क लोक विसरतायत की त्यात असंही म्हटलेलं असतं जर लॉस झाला तुमचा तर त्याला आम्ही जबाबदार नाही. मग या लोकांनी जायचं कुठे? सिंपल आहे. जर तुम्ही स्वतः यामध्ये इंटरेस्ट घेतला, तुमचं जर अवेअरनेस वाढवलं, त्यातलं नॉलेज घेतलं तर हे असं बघायला मिळतं. आता त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. समजा मी मल्टिपल क्वांटिटीचं एक एक्झाम्पल सेट करतो. ओके. या 50 शेअर्स मध्ये जर तुम्ही ठरवलं, निवडक शेअर्स घेतलेत आणि पहिल्यांदा तुमच्याकडे साधारण 1,00,000 रुपये अवेलेबल आहेत, तर 1,00,000 रुपये तुम्ही एकाच वेळेस झटकन त्यामध्ये टाकणार नाही. तर समजा काही कंपन्यांचे शेअर्स तुम्ही घेतले, हे जे आकडे दिसत आहेत, समजा कोल इंडियाचे 10 शेअर्स घेतले 435 ला, JSW चे 5 शेअर्स घेतलेत 1,210 ला. ओके. मारुतीचं हाय प्राइस असल्यामुळे तुम्ही एक शेअर घेतला 12,300 रुपयाला. टाटा मोटर्सचे 15 शेअर्स घेतले 340 ला. असं करत तुम्ही पहिल्या स्लॉटमध्ये, पहिल्या ट्रान्चमध्ये 68,000ची इन्व्हेस्टमेंट केली. ओके. काही दिवस थांबलात तुम्ही, एखाद महिना थांबला, 1.5 महिना थांबला किंवा 2-3 आठवडे थांबलात आणि त्यात पुढे तुम्हाला वाटलं की अजून त्यात चान्स मिळतोय तुम्हाला किंवा तुमच्याकडे पैसे आहेत, 1,00,000तले अजून 40,000 तुमच्याकडे उरलेले आहेत, तर ते तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. तुम्हाला दिसतंय की टाटा मोटर्स वर जातोय, तर तुम्ही अजून 5 क्वांटिटी वाढवली. त्यावेळेस त्याची किंमत होती 350. त्यानंतर तुम्ही L&T वाढवला. 3900चा शेअर होता. कदाचित त्यात 3,500 रुपयात तुम्हाला मिळतोय. तुम्ही आणखीन एक क्वांटिटी वाढवली. समजा तुम्हाला झोमॅटोमध्ये तुम्ही 50 शेअर्स घेतले 236 ला आणि नंतर जाऊन त्याची किंमत 225 झाली. तुम्ही अजून 50 क्वांटिटी वाढवली. ओके. दुसरं एक्झाम्पल घेऊ. कोटक बँक 370 रुपयाप्रमाणे तुम्ही 25 शेअर्स घेतलेत आणि तो नंतर तुम्हाला वाटलं की कोटक बँकमध्ये प्रॉस्पेक्ट आहेत चांगले, तर मी त्यामध्ये आणखीन इन्व्हेस्ट करतो. तुम्ही आणखीन 25 क्वांटिटी वाढवली. त्यावेळेस त्याचा रेट होता 380. तुम्ही चढ्या भावाने घेतलं. ओके. तर दुसऱ्या ट्रान्चमध्ये तुम्ही आणखीन पैसे टाकलेत, तर तुम्ही साधारण
₹1,00,000 तुम्ही इन्व्हेस्ट केलेत. ₹1,17,000 तुम्ही इन्व्हेस्ट केलेत. मी फक्त एक्झाम्पल देतोय. जर चांगला पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर खूप जास्त शेअर्समध्ये जायची गरज नसते. निवडक स्टडी करून 5, 10, 15 ॲट द मॅक्स 20 शेअर्सचं तुम्ही बायिंग करू शकतात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं प्रपोर्शन ठरवू शकतात, की कोणता शेअर कुठे, कुठल्या प्राइसला घ्यायचा आणि कुठे टॉप करायचा आहे किंवा कुठे बाहेर निघायचं आहे. तर या उदाहरणामध्ये आपण बघतोय, की तुम्ही 1,17,000ची इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्ही 1 वर्ष शांत बसलात. एका वर्षानंतर तुम्हाला दिसलं, की कोणाची किंमत कमी झालेली आहे किंवा कोणाची वाढलेली आहे. पण डेफिनेटली हे ज्या प्रमाणे वाढलेत 2020 पासून 2024 आणि 2024 नंतर 2026, तर चांगल्या वेळासाठी चांगल्या टाइम फ्रेमसाठी जर आपण शेअर्स होल्ड केले तर पहिला बेनिफिट डिव्हिडंड मिळतो आणि दुसरा बेनिफिट प्राइस इन्क्रीज होते. एका वर्षानंतर जर तुम्ही वाट बघितली आणि त्याची जर बॉटम लाईन बघितलं तर 1,17,000ची तुम्हाला 1,51,000 झालेले दिसतील. म्हणजे तुमच्या कॅपिटलमध्ये 33,000ची भर पडली. 33,000 जर आपण पर्सेंटेज काढले तर होतं 28%. 2020 मधून 2024 मध्ये 170% म्हणजे साधारण दीड पटीपेक्षा जास्तीने तुमचं कॅपिटल वाढलं होतं. तेच 2024 पर्यंत दुपटीने झालं, 2 पटीने वाढलं. ओके. पण जर इथून सुरुवात केलीये आणि 1 वर्ष जर तुम्ही थांबलात तर 28% तुम्हाला मिळतील. सेम रिटर्न्स तुम्हाला मिळू शकणार नाहीत. कारण आता मार्केट 2020 पासनं 8,000, निफ्टी 8,000 नंतर आता 22,000 पर्यंत गेला होता. 22 ते 25,000 पर्यंत गेला होता आणि तिथून आता तो पुन्हा 25,000-26,000 पर्यंत गेला होता आणि तिथून पुन्हा आता तो 22,000 ते 23,000च्या रेंजमध्ये ट्रेड करतोय बिकॉज ऑफ ऑल जिओ पॉलिटिकल इश्यूज. तर तुम्हाला 1 वर्षानंतर 33,000 एक्स्ट्रा मिळालेले आहेत. प्लस तुम्हाला हा डिव्हिडंड मिळतोय तो वेगळा. ओके. तर हा एक पार्ट आहे. त्याच्यानंतरचा दुसरा पार्ट आहे, जर तुम्ही अ, 1 वर्षानंतर जर विचार केला, की या सगळ्यामधनं एक्झिट व्हायचं, 33,000 प्रॉफिट घ्यायचं आणि मला बाहेर यायचं आहे. गमतीचा भाग हा आहे, की ॲज पर टॅक्स स्लॅब्स LTCG म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन, हा कॅपिटल गेन झाला तुमचा. ओके. हे तुमचं सॅलरीमध्ये मोडत नाही किंवा इंटरेस्टमध्ये मोडत नाही. हा तुम्ही कुठेतरी तुम्हाला प्रॉफिट पाहिजे, नफा पाहिजे म्हणून तुम्ही हे पैसे इन्व्हेस्ट केले स्टॉक मार्केटमध्ये आणि त्यावर तुम्हाला ₹33,000 जास्तीचे मिळाले. तर लाँग टर्म कॅपिटल गेन जर तुम्हाला झाला एका वर्षामध्ये म्हणजे 365 दिवसांमध्ये, तर तुम्हाला 12.5% टॅक्स पडतो. आणि जर तुम्ही 365 दिवसांपेक्षा कमी टाइम फ्रेम मध्ये जर ट्रेड केलेलं असेल, कदाचित तुम्हाला 33,000 किंवा 40,000, 50,000 त्यापेक्षा जास्त असू शकतो. कारण आपल्याला कुठे संधी मिळते, कुठे अपॉर्च्युनिटी मिळते, कुठे प्राइसेस वाढल्यात. जसं मी माझ्या ग्रुपवर जे ट्रेड्स दिले होते परवा, सकाळी जे ट्रेड्स दिलेत, संध्याकाळी त्या ट्रेड्समध्ये 2 ते 2.5% 3%, 3.5% प्राइस इन्क्रीज झालेला होता. तर जर मला एका दिवसात इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल तर 3.5% इज बेस्ट डील फॉर मी. मला जर ₹100 मी इन्व्हेस्ट केले आणि ₹3.5 मला मिळत असतील, इट इज गुड फॉर मी. ओके. तर सेम वे जर LTCG मध्ये 12.5% लागत असेल तर STCG शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मध्ये आपल्याला 15% टॅक्स द्यावा लागतो. ओके. हा एक भाग झाला. आता आपण 1,00,000वर सव्वा लाखावर तुम्हाला 33,000 मिळाले. 365 दिवसानंतर जर तुम्ही LTCGच्या अंडर LTCG मध्ये सगळा प्रॉफिट बुक केला तर तुम्हाला या 33,000वर कुठलाही टॅक्स लागणार नाही. कारण रूल असं सांगतो टॅक्सेशन मध्ये, जर तुमचं प्रॉफिट बुकिंग LTCGच्या अंडर म्हणजे 365 दिवसानंतर जर तुम्ही प्रॉफिट बुक केलं असेल आणि तुमचा प्रॉफिट 1,25,000 एवढा असेल तर तो टॅक्स फ्री असतो. तुम्हाला त्यावर कुठलाही टॅक्स द्यावा लागत नाही. सपोज तुम्ही 20,00,000ची इन्व्हेस्टमेंट केली आणि 20,00,000वर तुम्हाला 5,00,000चा प्रॉफिट झाला. इट इज ह्यूज. 25% प्रॉफिट तुमचा एका वर्षात झाला. पण जर तो ₹5,00,000 प्रॉफिट
LTCG आणि STCG अशा दोन कॅटेगरीज मध्ये असेल, तर आपण LTCGचं एक्झाम्पल घेऊया. LTCG मध्ये जर तुम्हाला त्या 5 पैकी 2 लाख रुपये LTCG मध्ये येत असतील, तर 1.25 लाख स्ट्रेट अवे टॅक्स फ्री होतात आणि उरलेल्या 75,000वरच तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो. तर ही गंमत आहे. हे कन्सेप्ट जर आपल्याला कळलेत, LTCG, STCG, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आणि प्रॉपर स्टडी, चार्ट स्टडीज आणि संधीज, आपल्याला कुठे टॉपअप करायचंय किंवा कुठे एक्झिट करायचं आणि पुन्हा नवीन एंट्रीची वाट बघायची, याचा जर चांगला अभ्यास केला तर स्टॉक मार्केटमध्ये चांगले पैसे मिळू शकतात. ही निफ्टी 50च्या स्टॉक्सची लिस्ट, त्यांच्या परफॉर्मन्सवर काही स्टॉक्स बाहेर जातात, काही स्टॉक्स मध्ये येतात. ही लिस्ट सेबीकडनं रिव्ह्यू केली जाते एका ठराविक पिरियड नंतर आणि त्याप्रमाणे हे स्टॉक्स आत बाहेर करत असतात. याचा अर्थ असा नाही की पूर्ण 50 ते 50 स्टॉक्स बदलतात. 90% स्टॉक्स सेम, 90 ते 95% स्टॉक्स सेम राहतात, कंपनी सेम राहतात, कारण परफॉर्मन्स क्रायटेरिया सेबीचे जे असतात त्यामध्ये ते सगळे मेंटेन करायला पाहिजे असतात आणि जे ती क्रायटेरिया मीट करतात त्या कंपन्या मध्ये येतात, ज्या फेल होतात त्या बाहेर जातात. बाहेर जाणं म्हणजे त्यात चान्स असतो की त्यांचे प्राइसेस पडतात, तिथे आपल्याला संधी मिळते आणि आपण त्यामध्ये आपल्या पोझिशन्स बनवू शकतो. तर हा होता एक माझा छोटा प्रयत्न, स्टॉक मार्केटमध्ये आपण कशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि लॉंग टर्म, शॉर्ट टर्म गेन्स कसे आपण घेऊ शकतो आणि त्यातनं टॅक्स पे करून सुद्धा आपल्या कॅपिटलमध्ये चांगली ग्रोथ झालेली असते. हे करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की कुठेतरी पोझिशन्स बनवायच्या नाहीयेत, आपलं कॅपिटल सेफ ठेवायचं असतं. स्पेसिफिक क्वालिटी स्टॉक्स निवडून त्यामध्ये आपण रिव्ह्यू करत राहायचं असतो आणि जिथे चान्स मिळेल तिथे प्रॉफिट बुकिंग करत राहायचं असतं. तुम्हाला नक्की तुमच्या कॅपिटलमध्ये ग्रोथ झालेली दिसेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही व्हॉट्सअपला जॉईन करू शकता. मी माझ्या ग्रुपवर जॉईन करण्यासाठी कुठलेही चार्जेस अप्लाय करत नाहीत. त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला वाटतं तुम्ही एंट्री करा, तुम्हाला वाटतं एक्झिट करायचं तुम्ही एक्झिट करू शकता. देर इज नो हार्ड अँड फास्ट रूल. पण मला गॅरंटी आहे की जर तुम्ही जॉईन केलं तर त्यातनं तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि फायदाच होईल. दॅट्स ऑल फॉर दिस मोमेंट. इथे मी थांबतो. पुढच्या नवीन भागामध्ये नवीन कन्सेप्टने आपण भेटूया. नमस्कार.